नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कल्याणी पाटील. स्वागत आहे तुमचे अमृत पेटत शेती संशोधन चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, पावसाळा सुरू झाला म्हणजे प्रत्येकाच्या शेतात काँग्रेस गवत हा विषय खूप डोकेदुखी ठरतो. तर चला तर मग आज आपण काँग्रेस गवतावर रामबाण उपाय नक्की काय करायला हवे जेणेकरून आपला खर्चही वाचेल आणि आपल्याला काँग्रेस गवतापासून म्हणजे चांगल्या प्रकारे मुक्तता पण मिळेल. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला रामबाण उपाय कशा पद्धतीने करायला हवा काँग्रेस गवतावर आणि याला प्रॉपर नायनाट कसा करायला हवा याविषयी प्रॉपर समजून येईल. त्याआधी शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असणार तर लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक पिकाविषयी किंवा कोणतीही माहिती या चॅनलवर बघायला मिळेल. तसेच शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर कमी खर्चात जर शेती करायची असेल आणि जास्त उत्पादन जर मिळवायचं असेल तर लाखो शेतकरी अमृत पॅटर्न पद्धतीने अमृत पॅटर्न ॲप प्ले स्टोअरला जाऊन डाउनलोड करून अमृत पॅटर्न ॲपमधून सविस्तर माहिती घेऊन चांगल्या प्रकारे फायदा घेत आहेत. तर तुम्ही देखील अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करून प्रत्येक पिकाची माहिती सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघू शकता आणि कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवू शकता. तर बरेच शेतकरी या पद्धतीचा फायदा घेत आहेत. तर तुम्ही देखील अमृत पॅटर्न ॲप नक्कीच डाउनलोड करायला विसरू नका. चला तर मग बघूया आपण काँग्रेस गवतावर रामबाण उपाय नक्कीच काय करायला हवे. शेतकरी मित्रांनो, कृषी संस्थेच्या उपलब्ध माहितीनुसार काँग्रेस गवत हे भारतात सर्वप्रथम 1956 साली महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी आढळून आले होते. तेव्हापासून हे गवत शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत आहे. हे गवत मूळचे मेक्सिको, त्रिनिदाद, अमेरिका आणि अर्जेंटिना या देशातील आहे. पहिल्या काळात हे गवत फक्त काही मोजक्या माळरान जमिनीवर दिसून येत होते, मात्र देशातील सर्व भागांमधील सर्व पिकात, फळबागांमध्ये, रस्ते, जंगल अशा ठिकाणी हे पसरलेले आहे. अमेरिकेतून या गवताचे बियाणे भारतात धान्यांमार्फत आल्याचे मानले जाते. तसेच या गवताला काँग्रेस नाव का पडले? हे गवत अनावश्यक येणारे आणि येड्यागत वाढणारे गवत असल्याने तसेच त्याचे अस्तित्व संपत नसल्याने त्याला देशात काँग्रेस गवत हे नाव पडले आहे. ज्या पद्धतीने काँग्रेस हा राजकीय पक्षी आपले अस्तित्व आणि सत्ता देशात टिकवून आहे, पक्षाच्या या चिकाटी गुणधर्मासोबतच साधर्म्य साधत असल्याने त्याला काँग्रेस हे नाव पडले आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, काँग्रेस या गवतामध्ये सेस्किटुर्पिन लेक्टोन नावाचे हे विषारी द्रव्य आढळून येते, ज्यामुळे शेतामध्ये हे गवत असल्यास त्याचा पिकांच्या उगवण व वाढीवर विपरीत परिणाम होतो. या तणामुळे जागोजागी लहान रस्ते, शेतांचे बांध पूर्णतः झाकळून गेलेले दिसतात. या गवताच्या सानिध्यात बऱ्याचदा आल्यास माणसाला त्वचेचा आजार देखील होतो, त्वचेची ॲलर्जी होते, ताप, दमा यासारखा आजार होण्याची शक्यता असते. तसेच दुधाळ जनावरांनी काँग्रेस गवत खाल्ल्यास दूध उत्पादनात मोठी घट होते. या गवताची विशेषता म्हणजे ते कोणत्याही वातावरणात आणि जमिनीमध्ये वाढू शकते. तर याचं नियंत्रण कसे कराल? तर एक झाड जवळपास 5,000 ते 25,000 काँग्रेस गवताचे बियाणे तयार करू शकते. हे बी इतके हलके असते त्यामुळे ते पावसाळ्यात पाणीमार्फत तसंच हवेमार्फत सहज एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाते. त्यामुळे या गवताला समूळ नष्ट करण्याचा सर्वात प्रभावी आणि रामबाण हा उपाय हा त्याला बियाणे येण्याचे उपटून टाकणे हा असतो. म्हणजे त्याला रामबाण उपाय एकच आहे, त्या गवताला बियाणे येण्याआधीच त्याला उपटून टाकणे हा महत्वाचा विषय आहे. आणि त्याला जर आपण राऊंडअप या विषारी तणनाशकाचा वापर केला तर ते राऊंडअपने देखील काही दिवसानंतर वर डोकावून येते. तर शेतकरी हे गवत उपटून एका जागी जमा करून त्यापासून सेंद्रिय खत तयार करू शकतात. ते गवत म्हणजेच बियाण्यावर येण्याआधीच त्याला उपटून एका जागी ढीक करावा हेच आणि त्याला म्हणजे त्याचं सेंद्रिय खत तयार करावं. हे सेंद्रिय खत पूर्णपणे सुरक्षित असते, त्यातून काँग्रेस गवताचा कोणताही प्रसार होत नाही, त्याचे खतात रूपांतर होताना पूर्ण विघटन झालेले असते. या खतापासून पिकांना पोषक घटक मिळून उत्पादन वाढीस मदत होते. त्यामुळे ज्या ठिकाणी हे गवत आढळलेले त्यावेळी बियाणे येण्याच्या आत त्यापासून सेंद्रिय खत निर्मिती करावी. काँग्रेस गवताचा नायनाटही होईल आणि पिकांना खतही मिळेल. तर आपण अशा पद्धतीने त्याचं सेंद्रिय खत तयार करायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, काँग्रेस गवत बियाण्यावर येण्याआधी उपटून एका ठिकाणी ढीक करायचं आहे आणि ते मुरझवल्यानंतर आपल्याला कुठेही कृषी विद्यापीठला अवेलेबल होऊन जाईल. एक झीटॉनिक गोधन म्हणून एक पावडर फॉर्ममध्ये फर्टिलायझर मिळते, ते फर्टिलायझर आणायचं आहे, त्याचं पाणी करायचं आहे आणि ते पाणी त्या गवतावर शिंपडायचं आहे.
काही दिवसानंतरच हे पाणी 3 दिवस मारायचं आहे. काही दिवसानंतरच या काँग्रेस गवतापासून सेंद्रिय खत निर्माण होईल. या खताचा पिकांना पुरेपूर जबरदस्त फायदा होईल. 1 नंबर सेंद्रिय खत तयार होईल आणि तुमचा गवताचा समूळ नायनाट पण होईल. आणि परत शेतामध्ये बियाणं न येता जर असा उपाय जर केला तर तुम्ही काँग्रेस गवत बियाण्यावर येण्याआधीच जर अशा पद्धतीने जर उपाय जर केला तर नक्कीच तुमचा फायदा पण होईल. परत शेतात काँग्रेस गवत उगवणार पण नाही. तुमचा खर्चही वाचेल, मजुराचा खर्च वाचेल, पिकांना हानी होणार नाही आणि शिवाय या गवताचा समूळ नायनाट देखील होईल. तर शेतकरी मित्रांनो, माहिती कशी वाटली? माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.